नमस्कार मंडळी. यंदा 17 मे 2026 पासून 15 जून 2026 पर्यंत धोंड्याचा महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास किंवा अधिक महिना आहे. अधिक महिना म्हणजे धोंड्याचा महिना. हा भगवान विष्णूच्या पूजेसाठी आणि धार्मिक कार्यासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. अशी परंपरा आहे की अधिक महिन्यात विवाहित महिलांनी जोडवी बदलावी. पण का बरं बदलावी? जोडवी कोणत्या दिवशी बदलावी आणि जोडवी बदलताना कोणती चूक टाळावी? जोडवी बदलण्याचा सर्वात शुभ मुहूर्त कोणता आहे बरं? आणि जोडवी बदलताना कोणते नियम पाळावे? जोडवी बदलण्यामागे काय धार्मिक कारण आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि संपूर्ण शास्त्रोक्त माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, अधिक महिना म्हणजेच धोंड्याचा महिना 3 वर्षातून एकदा येतो. या महिन्यात दानधर्म करणे, पूजापाठ करणे, जप उपवास करणे तसेच सौभाग्य अलंकाराची खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. आता आपण बघूया अधिक महिन्यात जोडवे बदलण्यामागचे धार्मिक कारण काय आहे. तर ऐका, जोडवी हे विवाहित स्त्रीच्या मुख्य सौभाग्याच्या दागिन्यांपैकी एक दागिना असतो. अधिक महिन्यात सौभाग्यवती स्त्रिया आपल्या सौभाग्याच्या अलंकारापैकी एक अलंकार म्हणजे दागिना या महिन्यात बदलत असतात, ते म्हणजे जोडवी. मग अधिक महिन्यात लग्न झालेल्या स्त्रिया जोडवी का बदलतात? तर अधिक महिन्यात सुहासिनी महिला आपली जोडवी बदलतात कारण लग्न झालं की स्त्रीच्या सौंदर्यात भर पडते. ती सौभाग्य अलंकाराची, ज्यात मंगळसूत्र असते, चुडा, कपाळावरती कुंकू, पायात पैंजण आणि पायातील जोडवी असतात. जोडवी म्हणजे काय? तर जोडवी म्हणजे जोडी. यात एक जण नसेल तर ती जोडी आपण अपूर्ण मानतो आणि ही जोडी टिकून राहावी. याबरोबरच जोडवीप्रमाणे पती पत्नीची जोडी ही अखंड एकत्र राहावी, ती कधी अपूर्ण होऊ नये म्हणून सुहासिनी महिला या अधिक महिन्यात जोडवी बदलतात असं मानलं जातं आणि नवीन जोडवी खरेदी करतात. नवरा बायकोतील प्रेम असंच टिकून राहावं म्हणून दर 3 वर्षांनी या अधिक महिन्यात जोडवी बदलली जातात. आता हे झालं धार्मिक कारण. त्याचबरोबर या अत्यंत पवित्र धोंड्याच्या महिन्यात नवीन जोडवी धारण केल्याने पतीचे आयुष्य वाढते, आरोग्य उत्तम राहते आणि वैवाहिक जीवन अगदी आनंदी होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. अधिक महिन्याला शुद्धीकरणाचा काळही मानला जातो. जुनी, घासलेली आणि किंवा तुटलेली जोडवी नकारात्मक ऊर्जा दर्शवतात. या अधिक मासात नवीन चांदीची जोडवी पायात घातल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आता हे झालं धार्मिक कारण, पण जोडवी घालण्यामागचं शास्त्रीय कारण काय आहे? तर ऐका, जोडवी हे नेहमी अंगठ्या शेजारील बोटात घातले जाते. अंगठ्या शेजारील बोटामधील नस आणि स्त्रीच्या गर्भाशय याच्यात थेट संबंध असतो, म्हणून अंगठ्या शेजारील बोटात जोडवी घातली जातात. या बोटात जोडवी घातल्यामुळे रक्तदाब संतुलित राहतो आणि महिलांचे गर्भाशय नियंत्रित राहते. जोडवी ही खरं तर ॲक्युपंक्चरचं काम करत असते, मात्र ही जोडवी चांदीचीच असावी. चांदी हा धातू ऊर्जावाहक आहे. चांदी जमिनीला टेकल्यामुळे जमिनीतील ऊर्जा शरीरात प्रवेश करते. त्यामुळे दोन्ही पायातील जोडवी शरीरात ऊर्जेचा समतोल राखण्यास मदत करतात. आता दर 3 वर्षांनी येणाऱ्या या अधिक महिन्यात मुलीला माहेरून आईवडिलांकडून चांदीची जोडवी भेट देण्याची प्रथा आहे. ही केवळ भेट नसून मुलीच्या सुखी संसारासाठी आईवडिलांनी दिलेला मंगल आशीर्वाद असतो. तसेच तुमच्या इच्छेनुसार सासूने सुनेला, सुनेने सासूला किंवा आईने मुलीला किंवा मुलीने आईला जोडवी गिफ्ट करू शकता. हे तुमच्या मनावर आहे. असे केल्यास तुमच्या नात्यातील गोडवा वाढू शकतो. आता आपण बघूया अधिक महिन्यात जोडवी कोणत्या शुभ दिवशी बदलावी. तर ऐका, जोडवी बदलण्यासाठी गुरुवार, शुक्रवार अधिक उत्तम आहेत, कारण हे दिवस देवी लक्ष्मी आणि विष्णूचे मानले जातात. तसेच अधिक महिन्यातील पौर्णिमा, एकादशी या तिथीलाही जोडवी बदलणे अत्यंत फलदायी मानले जाते. तसेच अधिक महिन्यात सर्वार्थ सिद्धी योग किंवा रवी योग असलेल्या दिवशीही नवीन जोडवी परिधान करावीत. आता मात्र अधिक महिन्यात कोणत्या दिवशी जोडवी बदलू नयेत? तर धार्मिक मान्यतेनुसार मंगळवार, शनिवार आणि अमावस्या या दिवशी नवीन जोडवी खरेदी करणे किंवा पायात घालणे टाळावे. आता आपण बघूया जोडवी बदलताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी. जुनी जोडवी पायातून काढल्यानंतर ती कधीही कचऱ्यात टाकून देऊ नये किंवा कोणालाही दान करू नयेत. ती सुरक्षित डब्यात ठेवावीत किंवा सोनाराकडे देऊन मोडून घ्यावीत. नवीन जोडवी पायात घालण्यापूर्वी देवाच्या चरणाशी ठेवून विष्णू आणि लक्ष्मीचा मंत्र म्हणून जप करून मगच परिधान करावेत. तर मंडळी, अधिक महिन्यात जोडवी बदलण्यामागचे हे होते शास्त्रोक्त कारण आणि शुभ मुहूर्त.
तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओ शेजारील बेल आयकॉनवर क्लिक नक्की करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.